हाय फ्रेंड, आजचा आपला व्हिडिओ आहे डिफरन्स बिटवीन रँक, डेन्स रँक अँड रो नंबर फंक्शन इन सिक्वेल. चला तर मग पाहूया वन बाय वन. फर्स्ट आहे रँक फंक्शन. रँक इज अ ॲनालिटिकल ऑर विंडो फंक्शन इन सिक्वेल. रँक हे एक आहे ॲनालिटिकल किंवा विंडो फंक्शन आहे सिक्वेलमधलं. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे रँक इज यूज टू गिव्ह द रँकिंग. रँक कशासाठी वापरला जातं तर रँकिंग देण्यासाठी. जे नंबर आहे सिरीज आहे तशी रँकिंग देण्यासाठी आपण रँक फंक्शन यूज करतो. थर्ड पॉईंट आहे इट ऑलवेज स्टार्ट फ्रॉम वन इंटिजर नंबर. हे रँकिंग आपण जेव्हा देतो तेव्हा कधी पण सुरुवात कशापासून होतं तर वन इंटिजर नंबर वनपासून सुरुवात होते. नेक्स्ट पॉईंट आहे इफ एनी डुप्लिकेट व्हॅल्यू फाउंड रँक फंक्शन गिव्ज द सेम रँक टू द डुप्लिकेट व्हॅल्यू. जर रँक फंक्शनला एखादी व्हॅल्यू डुप्लिकेट भेटली तर तो काय करतो तर सेम नंबर त्याला असाइन करतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे वेन रँक गॉट द डुप्लिकेट व्हॅल्यू रँक ब्रेक द सिक्वेन्स ऑर स्किप द नेक्स्ट रँकिंग नंबर. जर रँकला डुप्लिकेट व्हॅल्यू भेटल्या तर तो काय करतो एक तर आहे तोच नंबर असाइन करतो आणि नेक्स्ट जो नंबर येणार आहे तो स्किप करून त्याच्या नेक्स्टचा पुढे असाइन करतो. म्हणजे तो सिरीज जे आहे किंवा कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहे तो ब्रेक करतो जसे त्याला डुप्लिकेट फाइंड होतात. आपण हे प्रॅक्टिकली पण पाहणार आहोत. इथे एक्झाम्पल दिलेलं आहेच बघा. हे सॅलरी व्हॅल्यू दिलेत आपल्याला 20,000, 10,000, 40,000, 40,000, 40,000, 50,000, 60,000, 60,000, 70,000. याच्यामध्ये बघा 20,000 एकच आहे रँक 1, 10,000 रँक 2, 40,000 रँक 3, अगेन 40,000 रँक 3, अगेन 40,000 रँक 3. म्हणजे काय इथं डुप्लिकेट आहे. 40,000 हे डुप्लिकेट भेटलं तर तो काय केला सेम नंबर बघा 3 हाच नंबर त्याला ज्यावेळेस जेवढ्या वेळेस डुप्लिकेट भेटलं त्याला तेवढ्या वेळेस तो त्यांना सेम नंबर असाइन केला आहे. आणि नंतर काय केलं बघा 50,000ला 6 दिला आहे. म्हणजे त्यानं काय केलं कॉन्झिक्युटिव्ह नंबर 4 स्किप केलं. म्हणजे रँक फंक्शन काय करतं तर त्याला डुप्लिकेट भेटले एक तर तो सेमच नंबर नंतर पुढे असाइन करतो आणि त्याच्यानंतर जो नेक्स्ट सिक्वेन्सनं जो नंबर येणार आहे 4 तो काय केला त्याने तो स्किप केला आणि डायरेक्ट 6 दिलं. म्हणजे बघा इथं 3, 4, 5, 6. ओके. तसंच 60,000 7, अगेन 60,000 7, 70,000 9. म्हणजे हा काय करतो रँक तर रँकिंग देतो स्टार्ट फ्रॉम 1, 1, 2, 3. डुप्लिकेट फाइंड झाला अगेन 3, अगेन डुप्लिकेट अगेन 3, मग 3, 4, 5. तर हा ना काय केलं आहे 4 आणि 5 स्किप केलं. 2 वेळेस डुप्लिकेट भेटले 6 घेतला. नंतर 7 आला आणखीन एक वेळेस डुप्लिकेट भेटला 7 आहे तोच नंबर असाइन केला आणि पुढे 8 स्किप करून 9 दिलं. म्हणजे हे रँक काय करतं तर एकतर कॉन्झिक्युटिव्ह नंबर स्किप करतो डुप्लिकेट आला तर तोच नंबर असाइन करतो. ठीक आहे. आपण हे प्रॅक्टिकली पण पाहूया सिक्वेलमध्ये क्वेरी याची कशी करायची ती. नेक्स्ट पाहूया आपण डेन्स रँक फंक्शन. सेम आहे डेन्स रँक इज अ ॲनालिटिकल ऑर विंडो फंक्शन इन सिक्वेल. डेन्स रँक पण काय आहे ॲनालिटिकल किंवा विंडो फंक्शन आहे सिक्वेलमधलं. डेन्स रँक इज यूज टू गिव्ह द रँकिंग. डेन्स रँक पण आपण रँकिंग देण्यासाठीच यूज करतो. इट ऑलवेज स्टार्ट फ्रॉम वन इंटिजर नंबर. सेम रँकसारखंच आहे हा पण 1 इंटिजर नंबरपासूनच सुरुवात होतो. इफ एनी डुप्लिकेट व्हॅल्यू फाउंड ड्युरिंग रँकिंग द डेन्स रँक फंक्शन गिव्ह द सेम रँक टू द डुप्लिकेट. नेक्स्ट पॉईंट आहे इन डेन्स रँक वेन इट गॉट द डुप्लिकेट व्हॅल्यू डेन्स रँक नेवर गिव्ह एनी गॅप्स. म्हणजे डेन्स रँक फंक्शनमध्ये जर एखादी डुप्लिकेट व्हॅल्यू फाउंड झाली तर तो गॅप देत नाही. म्हणजे पहिलं जसं रँक काय करत होता तो नंबर स्किप करत होता आणि नेक्स्ट रँकिंग देत होता तसं नाही होतं. याच्यामध्ये डुप्लिकेट आला तर सेम नंबर असाइन करतो पण नेक्स्ट व्हॅल्यूला जो सिरियलप्रमाणे सिक्वेन्शियली नंबर येतो तोच तो असाइन करतो. एखादा गॅप किंवा ब्रेक देत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. आपण एक्झाम्पल पाहूया तसं. सॅलरी सेम 20,000, 10,000, 40,000, 40,000, 40,000. तसंच बघा डेन्स रँकमध्ये रँक फर्स्ट रँक इंटिजर 1पासून सुरुवात झाली इन्क्रीमेंट 2, 3. आता इथं 40,000 काय झालं इथं डुप्लिकेट भेटलं 3 सेमच नंबर असाइन केला 3 सेम नंबर असाइन केला 3. इथं नेक्स्ट आहे 50,000 तर इथं काय झालं 4 आला आहे. रँकमध्ये काय होत होतं 3, 4, 5, 6. इथं 6 आलं होतं
तर डेन्स रँकमध्ये काय आलं आहे 4, म्हणजे इथे तो त्या नंबर स्किप नाही केला, जो सिक्वेन्स आहे तो मेंटेन केला आहे. 60,005 अगेन 60,000 सेम व्हॅल्यू आहे 5 नेक्स्ट 70,006. म्हणजे इथं तो काय करतो रँकिंग देतो, डुप्लिकेट व्हॅल्यूला सेम नंबर असाइन करतो, पण नेक्स्ट जो नंबर आहे तोच पुढे रँकिंगला देतो, स्किप करत नाही. हा मेन डिफरन्स आहे रँक आणि डेन्स रँकमधला. नेक्स्ट पाहूया रो नंबर फंक्शन. रो नंबर इज अ ॲनालिटिकल ऑर विंडो फंक्शन इन सिक्वेल. हे पण ॲनालिटिकल किंवा विंडो फंक्शन आहे सिक्वेलमधलं. रो नंबर इज यूज टू गिव्ह द रँकिंग. हे पण रँकिंग देण्यासाठीच वापरलं जातं. इट ऑलवेज स्टार्ट फ्रॉम 1 इंटिजर नंबर. हे पण 1 इंटिजर नंबरपासून स्टार्ट होतं. रो नंबर फंक्शन डझंट हॅव एनी इम्पॅक्ट ऑफ डुप्लिकेट व्हॅल्यू. म्हणजे आता रो नंबर फंक्शनमध्ये जर डुप्लिकेट व्हॅल्यू फाइंड झाली तर त्याच्यामध्ये त्याचा काही इम्पॅक्ट होत नाही आहे डुप्लिकेट व्हॅल्यूचा रो नंबर फंक्शनमध्ये. इफ एनी डुप्लिकेट व्हॅल्यू फाउंड इन रो नंबर फंक्शन गिव्ह सिक्वेन्शियल रँक 1 फॉर फर्स्ट अँड देन इन्क्रीमेंट द व्हॅल्यू बाय 1. म्हणजे तो काय करतो, जर एखादी डुप्लिकेट व्हॅल्यू फाउंड झालीच तर तो काय करतो, त्याला डुप्लिकेटला तेच नंबर असाइन न करता नेक्स्ट नंबर असाइन करतो. ओके, त्याला डुप्लिकेटचा काही फरक पडत नाही, तो सिक्वेन्शियली एका रोला एक नंबर असाइन करत जातो. ठीक आहे, एक्झाम्पल सेमच आहे, फक्त रँकिंग बघा कशी रो नंबरची 1 2 3. आता 40,000 डुप्लिकेट आहे, 3 40,004 40,005. म्हणजे इथं त्याने डुप्लिकेट आहे तरी पण त्याला काही फरक पडला नाही, तो सिक्वेन्स आहे तो मेंटेन केला आहे. जितके आपले रो आहेत किंवा व्हॅल्यू आहेत तेवढे तो नंबर असाइन करतो. ठीक आहे, हे आपण प्रॅक्टिकली पण पाहूया. चला तर मग आपण डिफरन्स बिटवीन रँक, डेन्स रँक आणि रो नंबर फंक्शन पाहण्यासाठी एक टेबल क्रिएट करून घेतला आहे एम्प्लॉईज नावाचा. त्याच्यामध्ये एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई नेम आणि सॅलरी हे 3च कॉलम घेतलेत. त्यामध्ये काही व्हॅल्यू इन्सर्ट केल्यात, ज्या काही डुप्लिकेट असतील काही युनिक असतील. ठीक आहे, आपण पाहूया टेबल काय आहे ॲक्च्युअल आपला. हे पहा, टोटल आपले 9 रेकॉर्ड आहेत. ठीक आहे, हे आपण एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई नेम आणि सॅलरी, आपण सॅलरी या कॉलमवर रँक, डेन्स रँक आणि रो नंबर यूज करून पाहणार आहेत. पाहूया आपण कसं फंक्शन यूज करायचे. क्वेरी घेऊ त्याच्यासाठी. फर्स्ट रँक बघू. सिलेक्ट स्टार कॉमा रँक फंक्शन ओव्हर ऑर्डर बाय सॅलरी डिसेंडिंग रँक फ्रॉम स्टार. स्टार का घेतले, सगळ्या व्हॅल्यू दाखवण्यासाठी, आणि रँक हे रँकिंग दाखवलं आपल्याला. रँकला लाईन्स केले आपण आर रँकनं. ठीक आहे, एक्झिक्यूट करूया. बघा याचं आउटपुट 1 रँक 1 2 डबल 2, म्हणजे याला डुप्लिकेट फाइंड झालं 2 2. इथं बघा 4 घेतले, 50,000ला 4 घेतले, म्हणजे नाही इथं काय केलं 3 नंबर स्किप केला. म्हणजे रँक फंक्शन काय करतं, डुप्लिकेट फाइंड झाल्यावर सेम नंबर असाइन करतं आणि नेक्स्ट नंबर स्किप केला त्यानं. जो 3 यायला पाहिजे होता तो स्किप केला 50,000. नेक्स्ट व्हॅल्यूला त्यानं नेक्स्ट नंबर स्किप केला आणि पुढची रँकिंग दिली. 40 बघा आणखीन 40,000ला 5 डुप्लिकेट आहे, 5 5 5. इथं काय यायला पाहिजे होतं 5 6 7 6 7 8. तर ह्यानं 6 आणि 7 इथं ब्रेक केलं किंवा घेतलंच नाही आहे डुप्लिकेट असल्यामुळं. सिक्वेन्स ब्रेक केला, नेक्स्ट व्हॅल्यू इथं असाइन केली. ठीक आहे, आपण डेन्स रँकचं पण पाहूया असंच. सिलेक्ट डेन्स हे ऑर्डर बाय क्लॉजवरच चालतं. ऑर्डर बाय सॅलरी
DSC असेंडिंग द्या डिसेंडिंग द्या काही प्रॉब्लेम नाही, पण हे ऑर्डर बाय आपल्याला कंपल्सरी आहे ह्या रँक डेन्स रँक फंक्शनमध्ये. एच डी डेन्स रँकसाठी आपण सेमच क्वेरी आहे, फक्त रँकच्या ऐवजी डेन्स रँक यूज केले. याच्यामधला डिफरन्स पाहायचा आहे. इथं काय झालं आहे की तू काय करतो, डुप्लिकेट फाईंड झालं का सेम नंबर असाईन करतो इथपर्यंत ओके आहे, पण नेक्स्ट नंबर स्किप करतो. 6 7 जो यायचा तो काय केला त्यानं स्किप केला, डायरेक्ट 8 दिला. म्हणजे जितक्या त्याला फाईंड करणार डुप्लिकेट तितका तो नंबर स्किप करतो. म्हणजे एक फाईंड झालं 1 करणार, 2 झाले 2 करणार, 3 डुप्लिकेट असतील तर 3 तितके नंबर तो स्किप करत जातो आणि नेक्स्ट रँकिंग असाईन करतो नेक्स्ट व्हॅल्यूला. ठीक आहे, आपण डेन्स रँक पाहूया. पहा डेन्स रँक 70,001, 60,002, 60,002. म्हणजे हे दोन डुप्लिकेट आहेत तर सेमच व्हॅल्यू असाईन केली. इथपर्यंत ओके आहे. नेक्स्ट बघा 50,003. तो काय करतो इथं नंबर स्किप नाही करत, जे नेक्स्ट रँकिंग आहे तो बरोबर तो रँकिंग देऊन टाकतो. आता 40,000 3 वेळेस आहे, त्यानं 3 वेळेस सेम नंबर असाईन केला, पण नेक्स्ट 5च घेतलं. इथं नंबर स्किप नाही केला, म्हणजे एक सिरीज जी आहे त्याने ते मेंटेन केली आहे. ओके, तर डेन्स रँक आणि रँकमध्ये हाच फरक आहे की रँक काय करतो, एखादा डुप्लिकेट फाईंड झाला तर सेम नंबर देतो, पण नेक्स्ट व्हॅल्यू काय करतो तो स्किप करून त्याच्या नेक्स्ट व्हॅल्यू असाईन करतो. तर डेन्स रँकमध्ये तसं नाही आहे. डुप्लिकेट व्हॅल्यू फाईंड झाली सेम नंबर असाईन करतो, पण नेक्स्ट काय करतो त्याच्या येणारा नेक्स्ट जो डिजिट आहे किंवा जो सिक्वेन्स आहे तो मेंटेन करतो. ठीक आहे, रोल नंबर पाहूया आपण. प्रत्येक फंक्शनला ऑर्डर बाय क्लॉज घेतलेला आहे. सॅलरीवर ऑर्डर दिली आपण, डिसेंडिंग ऑर्डर आहे. फ्रॉम एम्प्लॉई टेबल. हे एकदम साधं सोपं आहे. फक्त हा काय करतो, जेवढ्या काही तुमच्या व्हॅल्यू आहेत 9 व्हॅल्यू आहेत तो 9 डायरेक्ट रँकिंग देतो. इथे त्याला डुप्लिकेट असू दे काही असू दे त्याला काही फरक पडत नाही. तो काय करतो ईच अँड एव्हरी रोला एक नंबर असाईन करतो. बघा ही किती रो आहेत, 9 रो आहेत, 9 नंबर. म्हणजे प्रत्येक रोसाठी त्यानं एक सेपरेट रो आय डी असाईन केला आहे. डुप्लिकेट असेल चालेल, सिंगल असेल चालेल, काही फरक पडत नाही. रो नंबर काय करतो एक सिक्वेन्स मेंटेन करतो, रँकिंग देतो सिक्वेन्शियली. ठीक आहे, आपल्याला तिन्ही पाहिजे असतील रिझल्ट एका स्क्वेअरीमध्ये तरी आपण तेही पाहू शकतो. वेळ नको जायला आपला. तिन्ही एकाच क्वेरीमध्ये लिहिणार आहेत आपण. कॉमा देऊ, नंतर डेन्स रँक घेऊ, म्हणजे तुम्हाला तिन्हीचा रिझल्ट एकाच क्वेरीमध्ये पाहता येईल. ब्रेक करते क्वेरी मी, समजणार नाही अशी लॉंग झाली तर. कॉमा, रो नंबर पण घेऊया. फ्रॉम एम्प्लॉई. तिन्ही क्वेरीला एकाच क्वेरीमध्ये लिहिलं आहे. सिलेक्ट स्टार कॉमन आहे तिघात पण. हे रँक, डेन्स रँक आणि रो नंबर हे 3 फंक्शन आपण इथनं उचलले आणि फ्रॉम एम्प्लॉई टेबलमधला आपण म्हणजे एकाच क्वेरीमध्ये 3चे रिझल्ट पाहू शकतो. म्हणजे कंपॅरिझन पण करता येईल आणि समजायला पण सोपं जाईल. हे पहा, एम्प्लॉई आय डी, एम्प्लॉई नेम, सॅलरी आणि हे रँक. रँक बघा 1 2 2 4 5 जे पाहिलं आपण ते. नंतर डेन्स रँक पहा 1 2 2 इथपर्यंत सेम आहे. बघा हे डुप्लिकेटला सेम सेम आहे ना, 2 2 दिलं रँक आणि डेन्स रँकना. पण इथं बघा रँक काय करतोय, एक नंबर 3 नंबर स्किप केला, डायरेक्ट 4 दिला. आणि डेन्स रँक काय करतो, तो नंबर स्किप न करता नेक्स्ट जे काय त्याचा रँकिंग असेल तो त्याला असाईन करतोय. आणि रो नंबरमध्ये तर
जेवढे काही रो असतील तेवढ्या व्हॅल्यू तो असाइन करणार आहे, सिक्वेन्स मेंटेन करणार आहे. त्याला डुप्लिकेट असला तरी काही फरक पडणार नाही आहे. तो प्रत्येक रोसाठी एक नंबर असाइन करतो इन्क्रीमेंट बाय 1. स्टार्टिंग 1 करतो आणि 1 इन्क्रीमेंट करत जेवढे काही रो आहेत तेवढे तो नंबर असाइन करून देतो. ठीक आहे. जर तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.